आपण बेमुदत उपोषण 20 तारखेपासून चालू केलं, त्याबद्दल काय उपोषणाचा मेन अजेंडा काय असेल, काय आहे, काय मागणी सांगता? आम्ही सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या कार्यालयासमोर दिनांक 8 ऑगस्ट 2024 पासून उपोषण सुरू केलेलं आहे। सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग नाशिक हा जो विभागीय कार्यालय आहे, हे विभागीय कार्यालय या प्रादेशिक विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे। या विभागामार्फत आदिवासी घटक योजनेअंतर्गत 2023-24 मध्ये साधारणतः 300 ते 400 कोटी रुपयाचे जे कामं केलेले आहेत, त्या कामामध्ये जवळजवळ 70% कामं हे बोगस केलेले आहेत। त्याचे पुराव्यासह आम्ही मुख्य अभियंत्यांच्या नावे तक्रार केलेली आहे। मुख्य अभियंता कोणत्याही या प्रकारची दखल घेत नाहीत, अधीक्षक अभियंत्याची दखल घेत नाहीत। त्यामुळे आमचं उपोषण सुरू आहे। जोपर्यंत या आदिवासी घटक योजनेच्या कार्यक्रमात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही, तोपर्यंत आमचं उपोषण सुरूच राहणार आहे। दुसरी गोष्ट, सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे जे कार्यकारी अभियंता आहेत राहुल पाटील यांना हे माहीत आहे की यांच्या उपविभागीय कार्यालयाचे जे उपविभागीय अभियंता आहेत, ते उपविभागीय अभियंता हे स्वतः कॉन्ट्रॅक्टर करतात अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे। ते स्वतः कॉन्ट्रॅक्टरशिप करून त्यांच्या मुलांच्या नावाने साधारणतः 2-2, 4-4 कोटी रुपयाचे कामं करतात आणि त्याचे देयक ते कामेनंतर काढून घेतात अशी आमची माहिती आमच्याकडे प्राप्त आहे। ही माहिती आम्ही संबंधित विभागाला चौकशीसाठी दिलेली आहे। त्यामध्ये AS पवार, UP कुमावत आणि देसले नावाचे जे अधिकारी आहेत, UL देसले, हे कॉन्ट्रॅक्टरशिप करून आपल्या मुलांना कामं देतात, आपल्या नातेवाईकांना कामं देतात अशी माहिती आमच्याकडे प्राप्त असल्यामुळे आम्ही सर्व कामांची शहानिशा केली। आम्ही त्या साईटवर गेलो, त्याचे फोटोज घेतले आणि याची रीतसर तक्रार आम्ही मुख्य अभियंता यांच्याकडे केलेली आहे। जोपर्यंत मुख्य अभियंता आमच्या तक्रारीची दखल घेत नाही, आमच्या तक्रारीची चौकशी व्हिजिलन्सकडं म्हणजे दक्षता व गुण नियंत्रण विभागाकडून करत नाही, तोपर्यंत आमचं उपोषण सुरूच राहील। आमचं उपोषण सुरू असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला किंवा काही आमच्या उपोषणकर्त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर त्याला सर्वश्री राहुल पाटील, कार्यकारी अभियंता उत्तर, या मंडळ कार्यालयाच्या मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता हेच जबाबदार राहतील। आमचं जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण सुरूच राहील। आपल्याला आपण सांगितलं की हा जो शासकीय अधिकाऱ्यांवर ज्या पद्धतीने आरोप करण्यात आला तुमच्याकडनं, की त्याची काही तुमच्याकडे पत्रव्यवहार, काही पुरावे साधारण केलेत तर तुम्ही विभागात? आम्ही या संदर्भात जो पत्रव्यवहार केलेला आहे तो माननीय मुख्यमंत्री साहेब, अधीक्षक अभियंता साहेब व्हिजिलन्स, त्यानंतर मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक यांना पुराव्यासह त्या तक्रारी दिलेल्या आहेत। बरं, आणि याबद्दल हा जो काही विषय आहे उपोषणाचा, हा विषय उपोषणापर्यंत पोहोचला कसा, त्याच्यासाठी या अगोदर झालेला जो पत्रव्यवहार आहे, आदिवासी बांधवांच्या घटक योजनेसंदर्भातला जो काही पत्रव्यवहार तुमचा चालू होता, साधारणतः किती दिवसांपासून हा चालू होता आणि तक्रारी किती दिवसापासून चालू होती? साधारणतः आम्ही ह्या ज्या तक्रारी आहे ह्या 3 ते 4 महिन्यापूर्वी केलेल्या आहेत। आमच्या 10 ते 12 तक्रारी आहेत। या तक्रारीमध्ये चौकशी करत असताना मुख्य अभियंता यांची जबाबदारी महत्त्वाची असते। मुख्य अभियंता या विभागाचे प्रमुख आहेत। मुख्य अभियंत्याकडे त्याची सर्व जबाबदारी असते। जे शासनाकडून जे फंडिंग येतात ते वितरित करायची जबाबदारी म्हणजे नोडल ऑफिसर म्हणून अधीक्षक अभियंता काम करत असतात। आणि यांना जर काही आम्ही 3 महिन्यापूर्वी सांगतोय की इथं भ्रष्टाचार झाला आहे, हा फंड थांबवा, यानंतरही त्यांनी तो फंड दिला आणि मूर्खपणा करून तो फंड परत त्या बिलाचे भ्रष्टाचारामध्ये रूपांतर झालेलं आहे। याला हे सर्व जबाबदार आहेत। आम्ही त्याच्या तक्रारी 3 महिन्यापूर्वी केलेल्या आहे। बरं, याबद्दल शासनाकडनं तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं पत्रव्यवहार, प्रतिक्रिया अशा पद्धतीचं लेटर काही देण्यात आलं आहे का? शासनाकडून आम्हाला किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचं पत्रव्यवहार झालेलं नाही आहे। मुख्य अभियंता यांनी आम्हाला एक माहितीसाठी प्रत आलेली आहे माझ्या घरी पत्त्यावर, परंतु ती चुकीच्या पद्धतीने मुख्य अभियंता यांनी ऑपरेट करून ती अधीक्षक अभियंत्याकडे चौकशी मागितलेली आहे। आमची तक्रार मुळात अशी आहेत की याच्यामध्ये कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंताही दोषी आहेत। त्यामुळे अधीक्षक अभियंता यांनी तक्रारीची चौकशी करण्याचं काहीच कारण येत नाही। कामे कोणत्या तालुक्यात, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या कालावधीत झाली? सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे जे तालुके आहेत त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी
या त्यांचे जे 5 तालुके आहेत त्या 5 तालुक्यामध्ये कामं झालेली आहेत आणि कामाची सर्व माहिती आणि तक्रारीत आम्ही जोडून दिलेल्या बिलामध्ये त्यांच्याकडे सबमिट केलेली आहे. उपअभियंता ठेकेदार आहेत असं तुम्ही बोललात, त्याचे काही कागदपत्र आहेत? त्याचे कागदपत्र साधारणतः असं असतं की हे जे लोक कामं करतात हे कामं करत असताना हे त्यांच्या स्वतःच्या एजन्सीवर काम करत नाहीत. एक पद्धत आहे, एक मजूर सोसायटी असते, त्या मजूर सोसायटीला कामं दिले जातात, सुशिक्षित बेजावर रोजगार अभियंत्यांना कामं दिली जातात. या नावावर ते कामं घेतात, त्या लोकांना ते टक्केवारी देतात आणि याची ते बिलं ते स्वतः काढून घेतात. याची चौकशी करायची झालं तर त्या लोकांचा GST नंबर, त्यांच्या अकाउंटला झालेला टर्नओव्हर, यांचे झालेले फोन्स कॉल, CDR रिपोर्ट हे चेक केल्यानंतर ऑटोमॅटिक लक्षात येईल चौकशी आणते की कोण कॉन्ट्रॅक्टर आहे. धन्यवाद सर.